हाय, मी अक्षय गायकवाड. आत्ता आम्ही कोकणामध्ये आलेलो आहे, दयाळ गावामध्ये. आणि हे ताईंचं घर आहे. मी दरवर्षी ह्यांना घेऊन येतो मी पालखीसाठी. आणि हे त्यांचा आजूबाजू पूर्ण परिसर, हा पूर्ण डोंगर भाग आहे हो. आणि पावसाळ्यात तर एकदम मस्त वाटतं यांच्याकडे. गणपतीमध्ये पण येतो मी यांच्याकडे. आणि हे त्यांचे आजूबाजूचं सगळं पूर्ण परिसर आहे हे. आणि नारळी झाडं त्यांनी आता हे सगळे नवीन नवीन नारळ झाडे लावलेले आहेत. आणि हे पूर्णपणे एकदम योगा यांचं घर आहे. आणि आपली गाडी. आणि सगळं पण सगळीकडे मस्त वातावरण छान आहे इकडे एकदम. तुम्हाला मी आता सगळं आजोबा दाखवतो. बघा, इथं होळी पेटवलेली आहे बाजूलाच. आणि हे बघा, हे असे कोकणातले रस्ते जरा म्हणजे गावागावाचे वाडीतले असे चिमण्यांचे पण आवाज येत असेल तुम्हाला, पक्ष्यांचे आवाज येत असेल. आणि हे सगळे बघा, हे आंब्याचे काजू फणस हे जसे झाडे लागलेले आहेत. आणि कुठे पण असं झाडे असं काही बगीचा लावत नाहीत काय. कोकणामध्ये तुम्हाला आला तुम्ही तर तुम्हाला सगळीकडे अशीच दिसणार. सगळीकडे आंब्याचे झाडं जास्त करून तुम्हाला दिसतील. मस्त हिरवगार वातावरण आहे इकडे. गरमीच्या सीझनमध्ये पण इथं थंड वाटते, इथं शांत वाटते एकदम. मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत, मस्तपैकी भारी वाटते इथं. हे बघा, सगळे आंब्याचे झाडं दिसतील तुम्हाला इथं सगळीकडे. काजू म्हणा, आंब्याचे झाडं म्हणायचे रस्त्यालाच लागलेले असतात. कोणी पण काय पण कधी पण करू शकतं, असं कोण तुम्हाला इथं कोण बोलणार नाही, काय नाही. हे बघा, हे आंबे लागलेले आहेत मस्तपैकी. हे काजू झाड आहे बघा. त्या काजू लागलेले आहेत, बारीक आहेत अजून, त्या मोठे झाले नाहीत अजून. तेव्हा हे एकदम बारीक आहे. अजून ह्यांना टाईम आहे जरा पिकायला. एकदम मस्तपैकी सगळीकडे जिकडे बोल तिकडे मस्त सगळी झाडेच दिसणार तुम्हाला. कोकणामध्ये आलं का एकदम भारी वाटतं खरंच. एकदम एकदम निसर्ग पूर्णपणे हिरवगार असतं इकडे. हे गावची घरं आहेत बघा, वाडीतली. मस्त छान घरे असतात इकडं. मस्त घरामध्ये एकदम थंड राहतं इथं. एकदम गरमी वाटतच नाही इकडे. हे बघा, आंबे झाड आहेत सगळे. हे चिकूचं झाड आहे. बघा, चिकू पूर्णपणे झाडाला भरलेले आहेत. आता मी थोड्या वेळाने सही चिकू काढून घरी घेऊन जाणार आहे. मस्तपैकी काढून घरी घेऊन जाऊन पिकवणार आहे. इथे तुम्हाला कोणीच काय बोलणार नाही. इथे असे हे सगळे रस्त्यालाच लागलेले असतात. इकडे फणसाचं झाड आहे. फणस लागले आहेत पण बारीक आहेत, अजून मोठे झाले नाहीत. त्यांना अजून कमीत कमी 1 महिना तर जाईल. हे पूर्ण बघा वाडी आहे. आणि इथं होळी पेटवलेली. मस्त एकदम वातावरण हिरवगार आहे इकडे. जिकडे बघेल तिकडे झाडच आहेत. आता जरा उन्हाळा पडला म्हणून जरा झाडं नाहीत, ना जर पावसाळ्यामध्ये पूर्ण सगळीकडे हिरवगार जागाच नसते कुठे. हे बघा, चिकू मस्त लागलेले चिकू एकदम. तेव्हा फणस लागलेला आहे, एकदम बारीक आहे, मोठा झाला नाही आहे, भरपूर लहान आहे अजून. त्याला कमीत कमी 20-25 दिवस जातील मोठे व्हायला. मग आपण काढून घेऊन जायचं मस्त एकदम. इकडे तुम्हाला कोणीच काय बोलणार नाही. हे बघा, काजू लागलेत बारीक. अजून हे काजू कच्चे आहेत, अजून पिकलेले नाहीत. ह्यांना पण कमीत कमी अजून 20-25 दिवस जातील तयार व्हायला पूर्णपणे. असं हे काजू झाड आहेत बघा. हे बघा, हे काजू लागले, मस्त असे काजू लागलेले आहेत झाडांना. हे बघा, अजून कच्चेच आहेत, पिकले नाहीत अजून.
हे बघा हे फुलं आहे त्यांना म्हणजे पालवी फुटलेली आहे. अजून भरपूर येणार आहे काजू. हे रस्ता आहे वाडीचा बघा पूर्ण. मस्त वाटतं इकडं आल्यावर एकदम शांतता एकदम. आता आम्ही पालखी आणायला चाललो आहे दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या वाडीमध्ये. पालखी आलेली आहे दुसऱ्या वाडीमध्ये. ह्या वाडीतून त्या वाडीत आणायची आम्हाला. आता आमच्या वाडीमध्ये आणायची. तर आम्ही सगळेच चाललो तिकडे आम्ही बघायला. हे बघा हे दुसऱ्या वाडीचं घर सगळे वाडी आहे. पालखी इथं खाली आलेली आहे. हे बघा ही सगळी पूर्ण अशी वाडी आहे बघा. घरं बघा यांची कोकणातली पूर्णपणे ते चिऱ्याचं जांभा दगड होतं ग्रामीण दगडाच्या बाजूने. आणि हे बघा पूर्ण पालखी आलेली आहे वाजत गाजत. पालखी आलेली आहे इथे. पालखी आता घरामध्ये घेऊन जाते. मस्त वाटते इकडं. आता पालखी इथं आता आणली इथे. आता ही पालखी आता घरी घेऊन जातील आणि ओटी भरतील पालखी. नंतर मग ते झाल्यानंतर मग आमच्या वाडीत आम्ही घेऊन जातो पालखीला. हे लाचचं घर आहे या वाडीचं. पालखी तिकडून निघालेली आहे आता वाजत गाजत. तिकडून निघालेली आहेत आपण की यायला लागली इकडे या घरामध्ये. आणि ताई आरती घेऊन तयारच आहेत. कोकणामध्ये होळी आणि गणपती हा दोन्ही म्हणजे सण जाम मोठा केला जातो. त्याच्यामध्ये सगळी माणसं मुंबईवरनं गावाला येतात. सगळी जो एक कुत्रा दिसतोय कमीत कमी 2 गावात पालखी संघच फिरतोय. कुत्रा पालखी संघच फिरायला लागला आहे. म्हणजे आता आमच्या गावातून घेऊन जाणार बहुतेक आता तो तिकडे पण येईल. कुत्रा काय तो पालखीपासून हटलेला नाही. कंटिन्यू ते पालखी संघच आहे अशी माणसं बोलत आहेत तिकडची. आता ही पालखी आत घेऊन जातील. मग पाया बिया करून मोठी भरून मग आता आम्ही आमच्या वाडीत घेऊन जाणार. हे बघा आता ही कुत्रा इथं आमच्या वाडीत म्हणजे आमच्या वाडीमध्ये पण आला. बघा इकडं म्हणजे पालखी सगळं फिरतो. आता ही पालखी आता आलेली आहे ताईंच्या घरी. हे दादा आहेत मिस्टर ताईंचे. आता घरामध्ये पालखी आणलेली आहे आणि आता ही ओटी बिटी भरली जाते. मी दुसऱ्यांदा आलेलो आहे इथं पालखी म्हणजे त्यांचं मी भाडं घेऊन येतो आणि इथं 1-2 दिवस असतो इथं राहायला यांच्याकडे. यांनी म्हणजे आपली सगळी काळजी घेतात आपली म्हणजे खाय प्यायची कसली कमी नाही. सगळे आपली म्हणजे त्यांचा मेंबर असं समजून मला हे करतात. फॅमिली मेंबर आहे असंच
समोरचं ते एकदम आई बाबा पण छान आहेत, ताई दादा पण एकदम मस्त आपली काळजी घेतात. आता ही पालखीची पूजा करतो आणि त्यानंतर एक ते मला डान्स होईल, म्हणजे ते मला माहीत नाही डान्स म्हणजे काय ते तुम्हाला नंतर सांगेल मी. तिथे लक्ष देते काय सांगतात लक्ष ठेवते काय सांगतात मांडी घाल मांडी घाल त्या साईड पहिलं बटन तिकडे व्यवस्थित ते वाटतं
चला मग आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.